गायकर, निलेशजी गायकर, मनीषजी गायकर, मनीषजी भुयाल, रणजितजी कडाव आणि आकाशजी भोईर या समोर आयोजक करताना मी विनंती करतोय की आपण सुद्धा मुख्य खेळपट्टीच्या दिशेने, कारण की जी मेहनत केली आहे ना ती सर्वांनाच दिसू द्या, कारण की एक दर्जेदार क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी अगदी त्यांनी हाताळल्यात। परशुरामजी भुयाळ साहेब आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा जावा। जरा मी विनंती करेन जे खेळाडू आहेत थोडंसं व्ही आकारामध्ये आपण थांबायचं आहे। व्ही आकारामध्ये आपण थोडंसं समोर परफेक्ट दिसलं पाहिजे लुक, त्यामुळे व्ही आकारामध्ये आपण राहा। अर्धचंद्र आपण राहायचं आहे, परफेक्ट ट्रॉफी दिसली पाहिजे, दोन कॅप्टन दिसले पाहिजेत, सर्व आमचे मान्यवर आणि खेळाडू थोडंसं अजून व्ही आकारामध्ये राहा। जगदीशजी दोडी साहेब यांना विनंती करेन आपण थोडंसं पाठीमागे सर्वांना घ्या, पाठीमागे सर्वांना घ्यायचं आहे, व्ही आकारामध्ये राहायचं आहे आपण। यस, परफेक्ट। भारत हा विविधतेने नटलेला देश आहे। रंगरूप वेशभाषा या जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भारतीय आपण एक आहोत असा संदेश नेहमीच भारताने या तमाम जगाला दिलाय। आज भारत राष्ट्रामध्ये पाहायचं झालं तर 1618 प्रकारच्या बोलीभाषा, 6400 पद्धतीच्या जाती, 6 धर्म, 6 पारंपरिक गट आणि 29 मोठे उत्सव असा एक देश मेरा भारत महान। त्या भारत राष्ट्राला आपण सलामी देण्याकरिता राष्ट्रगान होईल, तर सर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या जागेवर स्तब्ध उभं राहायचं आहे। प्रथमतः भारताचं राष्ट्रगीत गायलं जाणार आहे आणि त्यानंतर सर्वांना विनंती करेन कॅप आणि गॉगल जे परिधान केले ते रिमूव्ह करायचे आहेत आणि पहिलं भारताचं राष्ट्रगीत गायलं जाईल, त्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली ज्या स्पर्धा आपण खेळवतोय कैलासवासी पप्पू फलते यांना त्यांच्या स्मृतींना अभिवादन आपण देणार आहोत। प्रथमतः भारताचं राष्ट्रगीत जे बसलेत प्रेक्षक वर्ग त्यांना पुन्हा एकदा हंबल रिक्वेस्ट करतो की आपण 52 सेकंद आपली फक्त द्यायचे आहेत। निलेश सज्ज होतील आम्ही जेव्हा सांगू त्यावेळेला। एक साथ विश्राम, एक साथ सावधान, भारताचं राष्ट्रगीत सुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, वंदे। त्यानंतर त्याच आपण स्थितीमध्ये आपण राहायचं आहे आणि आपण आता कैलासवासी पप्पू फलते यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार आहोत। खऱ्या अर्थानं मृत्यू अटळ आहे, तो रोखू शकत नाही, पण तुमच्या आठवणी आम्ही पुसू शकत नाही, त्यामुळे या भावपूर्ण श्रद्धांजली आपण वाहणार आहोत। एक साथ सावधान। ओम शांती शांती शांती। ईश्वर त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा आपण वाहिलेली आहे। तर आता आपण करूया टॉस। दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत, न्यू संघर्ष मंगलापाडा आणि एका साईडला आपण पाहत आहेत जरीमरी स्पोर्ट्स पालिवली बी जे दयानंद लोंढे, अजय सातवे आणि जगदीश धोडी त्यांनी पुरस्कृत केलेला संघ। टॉस त्या ठिकाणी करण्यात येत आहे, टॉस आपण पाहत आहेत, टॉस या ठिकाणी करण्यात येईल। संदीप घोषे यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस त्या ठिकाणी करावा। या स्पर्धेचे शिल्पकार आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस या ठिकाणी करण्यात येईल। या स्पर्धेच्या माध्यमातून आज मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित झालेले आहेत, माजी उपसरपंच आणि या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान अभिमान आदरणीय संदीपजी घोषे साहेब, आमचे जवळचे कॉलेज मित्र आणि त्यांचं या वेळेला आपण पाहत आहे टॉस कॉइन स्पिन केला जातोय। अगदी 6:07 झालेत आणि टॉस या ठिकाणी करण्यात येत आहे। तर
आपण पाहत आहेत कुठला संघ आहे हा जरीमरी स्पोर्ट्स पालिवली टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले तर दोन्ही संघाला ऑल द बेस्ट असेल. ओळख परेड आपण करून लगेच आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मान्यवरांना विनंती करेन ओळख परेड करा आणि त्यानंतर शुभेच्छा द्या आणि त्यानंतर आपण व्यासपीठाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचं आहे. अगदी ही ओळख परेड अगदी आपण पाहू शकाल दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये. सर्व प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय कारण की त्यांचा हा अतूट प्रतिसाद आहे आणि त्यांच्या या अतूट प्रतिसादाने अगदी ही स्पर्धा यशस्वी होताना वसई आदिवासी क्रीडोत्सवाचं हे दर्जेदार आयोजन हे 34 सभा आहे आणि अगदी इथून जो सुरुवात झाली दिवाळीच्या सत्रापासून आणि अगदी आज तागायत प्रत्येक आठवड्यामध्ये ही संपूर्ण वसई आदिवासी क्रीडोत्सव सर्वांनाच एकत्रित आणण्याचं काम अगदी या क्रिकेटने केलंय आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहू शकाल हे 34 आयोजन आज तमाम मान्यवर हस्ती या ठिकाणी दाखल झालेत. आमचा लाडका प्रेक्षक राजा संपूर्ण मैदानाच्या दिशेने सभोवताली पाहून बसून या स्पर्धेला एन्जॉय करतोय. त्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही कौतुक व्यक्त करतोय. या आपण घेऊया दृष्टी साऊंड स्लाइडच्या माध्यमातून एक सुंदर असं डीजे सॉन्ग आणि फायनल फेजला सुरुवात होईल आणि फायनलच्या पहिल्या इनिंग करिता आपण एक पुन्हा एकदा एक क्वालिटी व्हॉइस पालकर भूषण या पुरस्काराने सन्मानित प्रमोदजी शेडके सर यांचा आवाज ऐकणार आहोत. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवली. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सुद्धा खूप बहरताना आपल्याला पाहायला मिळतं. नुकतीच स्पर्धा पार पाडली गेली स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक आणि अतिशय त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहिलं. या असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांना आपण पाहता. शिरवली गावातील अनमोल रत्न संदीपजी सातवी, रामा भोयाळ साहेब, रवींद्र गोवारी साहेब, साहेबान शाह साहेब, महेश दांगडा साहेब, देसक साहेब आणि समाधान शिरसाट जे आमचे मित्र पाहायला मिळत आहेत. 3 षटकार लगातार जर आले तर जगदीशजी धोडी साहेब, दयानंद लोंढे आणि अजय सातवी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 चौकारासाठी सुद्धा तेवढंच प्राइज या ठिकाणी लागलं गेलंय. आता शेअर मार्केट वाढलाय जगदीशजी धोडी साहेब यांचं. बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि 400 रुपये एका प्रत्येक प्रेक्षकाला मिळतील. परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर तो कॅच घ्यायचा आहे याची दखल घ्या. कोणी आतमध्ये येऊन झेल घेण्याचा प्रयत्न करू नका. जरीमरी पालिवली ब टीमने टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. सामना 3 षटकांचा रंगताना पाहायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ऐतिहासिक सुप्रसिद्ध असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. डोंगराच्या कडा कपाऱ्यात वसलेलं हे मैदान आणि त्यामध्ये आजचा सलग 4था दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतायत. नराभाई या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरकार या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. आकाश भोईर या मॅचचा आनंद घेत असताना, फुलसुख वांगड हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. संपूर्ण आपण पाहत आहेत परिसर आज न्याहून निघालाय. बुधाजी जाधव आणि संदीपजी सातवे यांच्याकडून 3 षटकार 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलंय. आज प्रभाकरजी गरेली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम. मॅन ऑफ द सिरीज देणारे नितीनजी पागी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संदीप किनी या ठिकाणी आपण पाहू शकतायत उपस्थित झाले शिरसाट गावातून. त्यांचं सुद्धा वेलकम आहे. अभिजित राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत. सदानंद पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी सामन्याला होईल सुरुवात. रोनक मोरे अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा दखल घेतले.
त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. परशुरामजी भोया साहेब, आपण सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. आपली जागा तिथे नाहीये, आपली जागा व्यासपीठावर आहे. पिंटू गायकर यांना आपण पाहतायत, खूप चांगली मेहनत. रोनक यांना सुद्धा आपण पाहतायत, अतिशय चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. रक्षक पाटील यांना सुद्धा आपण पाहतायत. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑल इज वेल ही स्पर्धा. चला, सामन्याला होईल सुरुवात. लवकरात लवकर वेळेची दिरंगाई न करताना आज वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन संलग्न 174 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही खरोखरच खूप प्राऊडची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट पाहायला मिळते. प्रकाश जाधव, शिरीष सालकर जे अध्यक्ष उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतील. सध्या आखणी सुरू आहे. तत्पूर्वी आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग या आपण ऐकूया. निलेश मात्र प्ले करतील या स्पर्धेचं टायटल सॉन्ग. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलायाच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलायाच स्मृतीच्या शहर. स्वर्गीय पप्पू भलते ठेवलायाच स्मृतीच्या शहर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. काउंटडाऊन सुरू होईल आणि त्यानंतर बॉल पडेल याची दखल घ्यायची आहे. आणि जेव्हा बॉल पडेल तेव्हा सर्वांना मी विनंती करेन टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया सुरुवात फायनल मॅचला. पहिलाच बॉल बाउन्स झाला होता. सरळ चेंडू निघून जाईल. आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू नाहीये. फार वेग होता या बॉलला. आपण पाहताय सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच बॉल डॉट. अतिशय चांगला भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या गोलंदाजीवर. अतिशय चांगला बॉल आपण पाहिला. डिलिव्हर्ड झाला. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावला गेला तो विकेट किपरच्या हातामध्ये. पहा, वेगेबरोबर नियंत्रणबद्धता, अचूकता, एकाग्रता आणि लयबद्धता या गोष्टींचा उल्लेख एक परिपक्वतेच्या गोलंदाजाचा असतो. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी अपील फेटाळून लावले की ऑफ्टम पिचिंग आहे आणि लेग बायचा इशारा संजय भोईर यांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲड होईल सांघिक आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 या धावसंख्येवर. जरीमरी स्पोर्ट्स पालिवली ब टीम आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आणि हा निर्णय चांगला आहे, नो डाऊट अबाउट इट. कारण 6 वाजून गेले होते आणि टॉस झाला होता. अशा वेळेला टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग भरपूर कर्णधार हेच मात्र वाक्य आपल्याला पाहायला मिळतं की आम्हाला 6च्या नंतर बॅटिंग स्वीकारायची आहे. हा बॉल आपण पाहिला तर सरळ चेंडू सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं आणि त्यामुळे हा निर्णय फलंदाजाचा चांगला होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला आणि संघाची धावसंख्या गणेश गायकर आम्हाला दर्शवत आहेत की 2 वर जाऊन पोहोचली गेली. प्रो प्ले स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 या धावसंख्येवर. अतिशय वाखाणण्याजोगे गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज अजयच्या द्वारे पाहायला मिळते. अतिशय चांगली गोलंदाजी अजय ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टींच्या जोरावर बऱ्याच फलंदाजांना घाम फोडणारा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला अप्रतिम परफेक्ट वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. असं वाटलं की बॅटची एज, परंतु बाउन्स झाला होता आणि बाउन्स झाल्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय विसावला गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय चांगला बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5. बॉलच्या समाप्तीनंतर 3 रन्स. जी स्टार्ट मिळवून दिले अजयने ती वाखाणण्याजोगी आणि प्रशंसनीय ही स्टार्ट पाहायला मिळते. कौतुकास्पद गोलंदाजी करत असताना ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही फार महत्त्वाची मोलाची भूमिका असते. तेच केलंय आतापर्यंत अजयने. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा ॲड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या धावसंख्येवर. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 5 रन्स विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी करत असताना अजयला आपण पाहिलं. म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा तुम्हाला संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण, तर अजयचं मी यावेळेला उल्लेख करेन. अतिशय चांगली गोलंदाजी केली न्यू संघर्ष बंगलापाडा या टीमचा. ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॉलिंग पाहायला मिळाली. मॅग्निफिसंट बॉलिंग. यावेळेला आपण पाहताय सरळ बॅटचा वापर करत असताना चेंडूला सरळ फेकून दिलाय. 6 धावां करता. व्हॉट अ शॉट. आणि हा झेल टिपलाय म्हणजेच 300 रुपये 400 रुपयाचा हकदार ठरलाय. यायचंय प्रेक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मालामाल मदन सिंग या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आदरणीय जनाब मदन सिंग, आपका तहे दिल से स्वागत करते हैं, आपका शुक्रिया अदा करते हैं. या आपण 400 रुपयांचं जे कॅश प्राइज आहे ते सर्वात आधी देणार. कुठून आले आपण? उसगाववरून आले. म्हणजे इकडनंच एन्जॉय करतात आज स्पर्धेला. 400 रुपयांचं काय करणार आहेत? काय नाही आता. आणि तुमच्याच घरामध्ये गेले, चांगली गोष्ट आहे. साल्याची मुलगी आहेत. जाऊया आपण पुन्हा एकदा प्रमोदजी शेडगे सर यांच्याकडे. 11 रन झालेले आहेत. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 11वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे प्रगतीपथावर. हा झेल टिपला त्याबद्दल 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने हे आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून 11 रन झालेले आहेत आतापर्यंत. काय आयोजन केलंय साई स्पोर्ट्स आयोजित आपण पाहतायत या स्पर्धेचं आयोजन नियोजन. साई स्पोर्ट्स आयोजित कैलासवासी पप्पू फलते स्मृती चषक 2025 आपण अनुभवतायत. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित व्हायला का नको. आणि त्यामुळे साई स्पोर्ट्स आयोजकांनी हा मात्र निर्णय घेतला. चांगला संघ बनला आणि त्यानंतरचं मात्र एक टॉप क्लास आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. त्याबद्दल खरोखरच या स्पर्धेला मानाचा मुजरा आहे. बळीरामजी तांबडे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. जर कॅच विकेट मिळाली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. ही ऊर्जा दिली जाते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12. आदरणीय सन्माननीय रामाजी भुयाळ साहेब आणि सदानंद पाटील साहेब लगातार 3 षटकार 3 चौकार जर येत आहेत तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे चेंडू निघून जाईल. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळत असताना तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली गेले. ज्या पद्धतीने फिल्डिंगचा स्टँडर्डपणा पाहायला मिळतो आतापर्यंत न्यू संघर्ष बंगलापाडा या टीमच्या माध्यमातून वाखाणण्याजोगे ज्या जरीमारी पालिवली बी टीमने गावदेवी स्पोर्ट्स भाताने टीमला आपण पाहिलं अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला होता. त्या संघाला आता थांबवलं गेलंय आणि त्यामुळे दयानंद लोंढे, अजय सातवे आणि जगदीश दोडी शांत राहिलेत. हा बॉल गुडलेन स्पॉटवरून अचानक उसळी जरूर घेतली गेले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथून जर आपण पाहिलं तर विनवणी केली जाते. गणेश धावडेच्या माध्यमातून एक पंचानं विनवणी करतायत.
परंतु इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या फलकावर 13 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अतिशय निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे सुप्रसिद्ध असं मैदान. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला उपस्थित झाले तर सर्वांचं करूया आपण वेलकम. खूप चांगली स्पर्धा, कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही स्पर्धा यशस्वीरित्याने पार पाडली जाते, हे सुद्धा मात्र खरोखरच महत्त्वाची बाब आहे. आणि अशाच प्रकारच्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहत आहेत आज स्वतः विद्यमान अध्यक्ष प्रकाशजी जाधव यांच्या संकल्पनेतून संपूर्ण आज खेळाडूंना ही संधी प्राप्त होते. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका अदा केली. कार्यकारिणी मंडळांनी ऑन साईटला खेळले गेले. 1 रन तर जरूर मिळेल. ज्या फलंदाजाने गेल्या मॅचमध्ये आक्रमकता सिद्ध केली होती त्याच फलंदाजाला आता मात्र इथे शांत केलंय ते गोलंदाजांनी. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 14. शेवटचा बॉल या षटकातील एकूण 7 बॉलचा खेळ शेष राहिलाय. आज फायनलचा दिवस, अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन राहिलोय. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष वेधित राहणार आहे. खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे तुम्हाला 100% द्यावे लागतात. आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. ते तुम्हाला कष्ट घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. डॉट बॉल आला. ऑफ्टूमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं झाले. ते एकंदरीत 12 बॉलचा खेळ झाला. म्हणजे दोन्ही षटकामध्ये 1-1 वाईट बॉल आला. 2 एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळाले. 14 बॉल आत्तापर्यंत हाताळले. त्यामध्ये लिगली आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 2 वाईट आले एक्स्ट्रा स्वरूपात. आता शेवटचं षटक आहे, म्हणजेच ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. घेऊया एक छोटासा ब्रेक. देऊया आपण निलेशला संधी. दृष्टी डीजेला. मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे बेटे. मान जर बेटे घणे लेवे ना तू ठेके कित का तू डॉन तन्ना अरे गरे बेटे. केले लगातार 3 षटकार जर आले तर 500 रुपयांचं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं. जगदीशजी धोडी, अजय सातवे आणि योगेश सातवे यांच्या माध्यमातून हे प्राईज लागले गेले. तिसरे षटकाला प्रारंभ होतोय. पहिलाच बॉल, पायावरचा चेंडू अगदी होता. क्रॉस बॅटचा उपयोग केला. 1 रन जरूर मिळेल. स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत कल्पेश 2 धावा जरूर मिळवत असताना पाहायला मिळतोय. पहा, संध्याकाळचं सत्र आहे, बॅटने खेळला गेला होता. संध्याकाळचं सत्र पाहायला मिळतं. संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅक्झिमम या 3 षटकांमध्ये 27, 28, 30 रन जर होत आहेत तर डिफिकल्ट असतं. अशा वेळेला हवेचा झोत थांबलेला असतो. क्लायमेट चेंज होतं. खेळपट्टी थोडीशी नमी होते आणि चेंडू थोडेसे थांबून कधी कधी येताना आपल्याला पाहायला मिळतात. या गोष्टींचा सारासार विचार करता काही चतुर कर्णधार असतात. यावेळेला बाउन्स मिळाला होता. अतिशय हा चांगला बॉल आहे का? पंच म्हणतायत नाही. यावेळेला हा चेंडू सरळ निघून जातोय आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना फर्स्ट वॉर्न सुद्धा केलंय. 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 17 या धावसंख्येवर. शेवटच्या 5 बॉलचा खेळ हर्षदच्या हातखंडामधून शेष राहिलाय. हर्षद डवले. चेंज ऑफ पेस. या वेळेला बाहेर निघणाऱ्या चेंडूला खेळू शकले नाहीत. प्रश्न विचारला होता की या बॉलवर खेळू शकशील का, परंतु नकार आला स्पष्टपणे आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 17 रन आत्तापर्यंत 17. होत असताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 17 रन आत्तापर्यंत 17. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. खाली राहिला होता हा बॉल. अतिशय वाखाणण्याजोगी गोलंदाजी. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचा प्रात्यक्षिक हर्षद डवले यावेळेला देत असताना कल्पेशसारख्या एक बिग हिटर बॅटरला परिपूर्ण थांबून ठेवले गेले. खेळपट्टीवर चाचपडण्यासाठी भाग पाडले गेले. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. यावेळेला पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतायत नच बलिये पूर्णपणे मात्र थिरकायला भाग पाडले गेले क्रीजमध्ये. गणेश धावडे आत्तापर्यंत आपण पाहतायत. गणेश नॉन स्ट्राईक एंडला आहे. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केलेत हर्षद डवलेने. 17 रन झालेले आहेत. चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहताय जणू काही गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे की काय असंच दृश्य आपल्याला पाहायला मिळतं.
प्रत्येक बॉलला यावेळेला निर्धावच्या स्वरूपात हाताळला गेलाय. हर्षद डवलेचा हा सेल्फ कॉन्फिडन्स. शेवटचा बॉल, काय बॉलिंग केलं आतापर्यंत हर्षद डवलेने, सुपर बॉलिंग. चेंडू आपण पाहिला, बाउन्स मिळाला होता वाईटच्या स्वरूपात आउटसाइड द लेग स्टंप. आणि इथून आता आपण पाहत आहेत नो बॉल, कारण फर्स्ट ऑन केलं होतं. डेफिनेटली नो बॉलचा इशारा येईल. आता इथून फ्री हिटचा सिग्नल सुद्धा मिळेल. कल्पेश ते नाम स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. 18 रन झालेत. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आहे. यावेळेला अतिशय बाउन्स मिळाला होता, परंतु इथे फ्री हिटचा बॉल आहे. रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळेल. 18वर खेळ समाप्तीवर झाला 3 षटकांमध्ये. 19 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 6.33च्या सरासरीने 19 रन्स असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 4 दिवस समालोचनाची संधी प्राप्त करून दिली. माजी उपसरपंच उसगाव आदरणीय संदीपजी घोषे आणि संपूर्ण त्यांचा हा परिवार, त्यांचं मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो आणि ऋणी राहतो. आणि माईक सुपूर्त करतो यावेळेला आमचे साथी समालोचक मिस्टर आदेश पाटील. या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. यानंतर 3 षटकं आणि त्यानंतर आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन त्यांच्याच मुखातून आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. या आपण ऐकूया टायटल सॉन्ग. या आपण यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. थँक्यू सो मच प्रमोदजी शेडगे सर यांचा आवाज आपण ऐकलात. अगदी प्रथमतः संलग्न अगदी आपण पाहू शकाल वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा आवाज गुंजताना. आज शिकण्यासारखं बरंच काही आहे. या समालोचन परिवारातील एक प्रतिष्ठित आवाज म्हणून त्यांची ओळख आहे. यथोचित स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावर वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांचा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान. वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान सदस्य संदीपजी घोषे, या स्पर्धेचे शिल्पकार आणि माजी उपसरपंच उसगाव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रकाशजी जाधव विद्यमान अध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे त्यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करावायचा आहे. यथोचित मान सन्मान विद्यमान अध्यक्षांचा अगदी आपण पाहू शकाल. तदनंतर आणखी एक गोड व्यक्तिमत्व विद्यमान उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्रीजी सालकर, मांडवी गावचं एक सुरेख व्यक्तिमत्व, त्यांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत सन्मान. पुन्हा एकदा संदीपजी घोषे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर श्रीजी सालकर यांचा अगदी होतोय. विद्यमान श्रीजी सालकर यांचा यथोचित स्वागत सन्मान अगदी हा मुख्य व्यासपीठावर. हिमाईची उपदार शॉल, या स्पर्धेचे आठवण, सन्मान चिन्ह आणि या पुष्पगुच्छाप्रमाणे हसत आणि खेळत असा संदेश देणारा बुके. थँक्यू सो मच श्रीजी सालकर यांचा यथोचित मान सन्मान अगदी मुख्य व्यासपीठावर. अगदी या चॅम्पियन बनण्याचं जे स्वप्न आहे ते न्यू संघर्ष बंगलापाडा या संघाने संपूर्ण या सीझनमध्ये पाहिलंय. आता इथून परिपूर्ण आपण पाहू शकाल संधी सुद्धा आहे आणि या संधीचं सोनं करणं अगदी हातामध्ये आहे. 18 धावा लागल्यात पहिल्या इनिंगमध्ये आणि 19 धावेंचा अगदी हा पाठलाग करायचा आहे. सेकंड इनिंग मधील पहिला चेंडू मार्गस्थ, धावा रोखल्या जातील की परिपूर्ण होईल न्यू संघर्ष बंगलापाडा की जरीमरी स्पोर्ट्स पालवली. भिवंडी ग्रामीण परिसरातील हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. समोरच्या दिशेने खेळला बॅक टू द बॉलर गणेश धावडेची कामगिरी अप्रतिम राहिलंय. अष्टपैलू कामगिरी ही कशा पद्धतीने असावी आणि तेच गणेश धावडेने प्रामुख्याने दाखवून दिले. आज ओपन हा भिवंडी ग्रामीण परिसरातून बीसी बोरच्या फॉर्मॅटमध्ये खेळताना अगदी आपल्याला पाहायला मिळाला. तोच गणेश धावडे गोलंदाजी ट्रॅकवर. सुरुवात अगदी या संघाची झाली डेब्यूमध्येच क्वालिफिकेशनचं तिकीट पटकावलं होतं तिरंगा तिल्लेर चषकामध्ये आणि तिथून मागे वळून पाहिलं नाही या संघाने. चांगला परफॉर्मन्स प्रत्येक स्पर्धेमध्ये. ऑन साईडला स्लॉक केलं या चेंडूला इंटू द गॅप मध्ये. जसा सुईमधून धागा फिरवावा या चेंडूला फिरवलंय. वाईडिश मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार.
धाबा येत आहेत आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर हे धाव फलक. अफलातून टायमिंग होती. बॅटिंगच्या माध्यमातून अगदी चेंडूला फोर्स केलं आणि या 4 धावा अगदी जॉईंट होत असताना स्कोर कार्डवर. वेलकम प्रमोद घाटाल हे सुद्धा विशेष करून पालिवली वरून उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा स्वागत असेल. जी लहान मुलं या ठिकाणी अगदी नृत्य करतायत त्या नृत्याकरिता पुन्हा एकदा या ठिकाणी अजयजी सातवीकडनं 100 रुपयांचं कॅश प्राइज आले. सो आपण कलेक्ट करायचं आहे. आज दयानंद जिलोंडे असतील, अजयजी सातवी असतील संपूर्ण आणि विशेष करून आमचे जगदीशजी धोडी साहेब यांचं सुद्धा कौतुक असेल. या संपूर्ण 4 दिवसांमध्ये त्यांनी मात्र जी ऊर्जा दिली ना प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक समालोचकाला, तदनंतर आपण पाहताय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हे उत्तेजनीय आहे. आणि अगदी जगदीशजी धोडी साहेब हे नाव नक्कीच स्मरणामध्ये राहील. विशेष करून जगदीशजी धोडी साहेब म्हणून काहीतरी वेगळंपणे दाखवावं लागतं ना. म्हणूनच इथून आपण पाहू शकाल त्यांच्या बक्षिसांची खैरात ही प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड आतापर्यंत 4 या अंकांवर आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅटची एज लागली जात आहे. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये बीट झाले. लॉंग चेस होईल आणि चेंडूला रोखणं नामुमकिन. घरंगळत चेंडू निघून गेलाय. 4 धावेंकरिता बॅकवर्ड थर्डमॅन. सीमारेषा पार. 4 रन्स. पायाला नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पाटलाला इडा मंडळीला आम्ही सांगतो नमन. 4 धावा येतात. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 8 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ यावेळी झालाय समाप्त. खूप सुंदर पद्धतीने अगदी या धावा अर्जित करण्याचा प्रयत्न, जे स्वप्न पाहिलं होतं अगदी सत्यामध्ये साकारण्याकरिता न्यू संघर्ष बंगलापाडा संघ काही धावा अगदी मागे आहे. गणेश धावडे गोलंदाजी ट्रॅकवर साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस फॉलो केलं आणि षटकाची सुद्धा झाले यावेळेस समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 8 या अंकांवर. आज क्रिकेट म्हणायचं झालं तर एक परिभाषा, सर्वांकरिता एक इमोशन राहिलंय. म्हणूनच शांताराम नांदगावकर सरांनी आपल्या कवितेमध्ये या संपूर्ण क्रिकेटचा सारांश अतिशय सुंदर पद्धतीने मांडलाय. या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला. विशालैशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येता जपुनी जमेवशी आपली तू खेळी. काल करे बघ गोलंदाजी, संकटे चेंडू फेकी, सभोवताली झेल घ्यावया जो तो फासी टाकी. मागे टपला यष्टी रक्षक, तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तरच तुझला मिळेल एक धाव. चतुर आणि चालाक जो जो, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. सुंदर असे या कवितेचे बोल लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या मुखातून आपल्याला पाहायला मिळालं. थँक्यू सो मच रक्षकजी पाटील. स्कोर कार्ड एकंदरीत 8 या अंकांवर आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. सॉफ्ट हँडने खेळलाय, हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न. षटकापर पॉईंट रिझनमध्ये चेंडूला सुंदर फील्ड केलं जाईल. एक सिंगल घेतले. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड आहे 9 या अंकांवर. उदय जाधव याची करामत पाहायची झाली तर तिरंगा तिल्लीर चषकामध्ये 5 विकेट एका षटकामध्ये आणि मेडन ओव्हर सुद्धा फेकली होती. तोच उदय जाधव गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे. परंतु इथून धावा जास्त राहिल्या नाहीयेत. कमी धावसंख्या इथून डिपेंड करायच्या आहेत. म्हणून योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी इथून होणं खूप महत्त्वाची भूमिका आहे. 9 धावा स्कोर काढावं लागल्या. स्ट्राईक रोटेशन केलं जात आहे. गाईड करण्याचा प्रयत्न इथून अगदी पाहत आहे. जागावरून खेळले. चेंडूने बॅटचा समन्वय न होताना चेंडू सरळ निघून गेला. यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये डॉट बॉलची सांगता. 9 धावा या स्कोर काढावं लागल्यात. 9 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर उदय जाधव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. फटका फसलाय हवेमध्ये. चेंडू गणेश धावडे चुकी करणार नाहीये. गुटकाट विकेट. फलंदाज बाद. आणि या विकेट करिता 200 रुपयांचं कॅश प्राइज अजयजी सातवी यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतंय. दयानंद जिलोंडे यांना सुद्धा मॅचचा आस्वाद घेताना संदीपजी घोषे. काय जबरदस्त मेहनत या स्पर्धेकरिता आमचे फुलसुख वांगडू यांचं सुद्धा अगदी कौतुक असेल. आज त्यांनी सुद्धा रिओची व्यवस्था आजच्या दिवसामध्ये. मेनी मोर टू कम. रक्षक पाटील असेल, आकाश परिपूर्ण, अनिकेत कामनकर आणि संपूर्ण जेवढे अगदी खेळाडू आहेत ना त्या सर्वांची मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ आज मिळाले. इथून विकेट गेले. काय या धावा रोखल्या जातील का? कारण की वसई आदिवासी क्रीडा स्टेशनमध्ये नथिंग कॅन इम्पॉसिबल. 6 चेंडूंमध्ये 2 धावा सुद्धा डिपेंड झाल्यात यंदाच्या हंगामामध्ये. हे सुद्धा आपण पाहिलंय. आजच्या दिवसामध्ये अगदी 22 धावा सुद्धा डिपेंड झाल्या. ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणून इथून अजून सुद्धा धावेंची अगदी वाटचाल
ही तेवढी मात्र आसान नसेल. स्कोर ऑफ द विकेट, चांगला फटका त्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्याच्या हातखंडाला स्पर्श होऊन चेंडू झालाय रफू चक्कर. मिळतील धावा 4, महत्वाची बाउंड्री, चौकार. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा भी गुणाची. चांगला स्ट्रोक, एक्झिक्युशन होतं प्रॉपरली, टायमिंग सुद्धा प्रॉपरली झालं. अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर. बीट झाले फलंदाज, सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये बिसावला जातोय. डॉट बॉलची सांगता. 13 या अंकांवर हे स्कोर कार्ड आहे. अजूनही आवश्यकता आहे 6 धावेंची आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7 चेंडू 6 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवर, पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल या स्पेलमध्ये. फटाफटका मारण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीने कट केले या चेंडूला. स्लाइस करत असताना कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडूला उचलून फील्ड केलं जाईल. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा स्कोर कार्डवर होत आहे जॉईंट. षटकाची झालंय यावेळेस समाप्ती आणि 15 या अंकांवर स्कोर कार्ड आहे. आता विजयी होण्याकरिता त्या चॅम्पियन ट्रॉफीला जर उचलायचं असेल तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 4 धावा करायच्या आहेत, तर येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 4 धावा रोखायच्या आहेत. या धावा रोखल्या जातील की चेस केल्या जातील, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. साई स्पोर्ट उसगाव आयोजित कैलासवासी पप्पू बलते स्मृती चषक 2025. थँक्यू. 4 धावेंची आवश्यकता अगदी इथून समोर असेल. सर्वांनाच आतुरता लागले की कुठला संघ असेल. आज एकीकडे पाहायचं झालं तर न्यू संघर्ष बंगलापाडा संघर्षातून जी वाट शोधले ती महत्वाची. व्हेरी वेलकम वसंतजी तांबडे या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जसा संघ ठाऊक झाला की फायनलमध्ये पोहोचलाय, सर्व कामकाज सोडून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने दाखल झालेत, त्यांचं सुद्धा गोड कौतुक आणि स्वागत असेल. वेलकम भूषण, आपलं सुद्धा स्वागत. अमर अगदी आपण पाहू शकाल त्या दिशेने आहेत. आणि त्यानंतर आमचे खेरपाडाकर रवींद्र भगत हे सुद्धा दाखल झालेत, त्यांचं सुद्धा स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम विकास, आपलं सुद्धा स्वागत. इथून स्कोर कार्ड बोर्डवर आहे 15 या अंकांवर 15 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज हलक्याच्या हाताने टॅप केलं जात आहे. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धावी घेतली गेले आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन अ कार्ड. 16 या अंकांवर धावफलक. सोमनाथ त्याला सुद्धा आपण बघताय, वेलकम, आपलं सुद्धा स्वागत असेल. संजयजी दळवी आजच्या दिवसाची, संजयजी दळपे यांच्याकडनं आज मॅच जिंकून देत आहेत गोलंदाज संजय दळपे यांच्याकडनं. अगदी पार्टी असणार आहे जरीमरी स्पोर्ट्स पालवली ब या संघाकरिता, परंतु त्या पद्धतीने धावा लागल्या नाहीत. आता तिसरी धाव. जसा सामना हातातून निसटलाय ना तशाच या धावा निसटत असताना अगदी पाहायला मिळत आहेत. आणि अगदी आपण पाहू शकाल या 3 धावा आणि विजयी होतोय न्यू संघर्ष बंगलापाडा हा संघ. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. संघर्षातून वाट शोधली आणि जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये साकारलं. याला म्हणतात दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. अप्रतिम सॉन्ग येईल. कॉंग्रॅच्युलेशन न्यू संघर्ष बंगलापाडा.